बघा खूप जड होता. जड होता म्हणजे आता ते कुठेतरी खोलपर्यंत कधीतरी चिंतन झालंच पाहिजे. म्हणून थोडासा पहिला भाग जो आहे थोडासा तो असं परिवर्तनीय झाला. तुम्हाला तर इथून पुढचे 2 दिवस त्रास होणार नाही. स्ट्रक्चर कसं आहे, बांधकाम कसं आहे ते एकदा लक्षात आलं ना, कुठं प्रॉब्लेम कुठं काय मग जरा बरंच होतं. तसं मानवी जीवनाचे हे जे 4 भाग जे आज तुम्हाला मी सांगितले, शरीर, मन, बुद्धी आणि हृदय, हे आज थोडे समजायला जरी तुम्हाला जड गेले तरी मुख्य जीवन आहे ते. विकृतीचे मुख्य ठिकाण आहे आणि दुरुस्तीचे ठिकाण आहे. आता शरीर औषधाने जसं दुरुस्त होतं इथपर्यंतच आपलं ज्ञान सीमित आहे. पण मानसिक रुग्णता निर्माण झाली कशा रीतीने दुरुस्त केली? जे मन दिसत नाही त्या मनाला औषध देता येत नाही आणि मग समजून सांगितलं जातं. आता समजून मनोरुग्णतेला काय समजून सांगणार आहे? मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलेल्या माणसाकडे जर बघितलं ना, ते म्हणतात महाराज तुम्ही नेहमी पाहण्याकरता गेलो होतो ना. मानसिक रुग्णता म्हणजे काय असतं? थोड्याफार प्रमाणामध्ये सगळ्याकडेच असतं. काय अशी मानसिक रुग्णता नीट समजून घ्या बरं का. एका व्यक्तीबरोबर माणूस बोलत असतो आणि जो मानसिक रुग्ण आहे किंवा ज्याचं मन कमकुवत आहे त्याला तिकडून प्रत्युत्तर येतं. त्याचं नाव आहे वेडा. मानसिक रुग्ण. रस्त्याने चालता चालता काही माणसं बघा असं बोलत जातं पण तिकडून उत्तर येतं त्याला. तुम्हाला ऐकायला येत नाही आणि ते लगेच तिकडून ते शिवाय येतं त्याला. ते व्यक्ती दिसत नाहीये ती, पण न दिसणाऱ्या व्यक्तीला शिवाय देतोय एवढंच तुम्हाला दिसतं. त्याच्यात तुमचा अंदाज आहे वेडा आहे. कोणी नसताना बोलतो. त्याचं मन त्या व्यक्तीला तयार करतं. हे काम क्रोध जगलेले आहेत ते असं उखाळून देतात आणि त्या व्यक्तीबरोबर तो संवाद करत असतो. बसते ना डोक्यामध्ये मानसिक रुग्णता. कोणी अपमान केला मनातल्या मनातच त्याला 2 चापटीत ठेवून देतात. बाहेर शांत उभा आहे. लोकांना वाटतं किती चांगल्या पद्धतीने ऐकून घेतो. मन नाही ऐकून घेतो. मन आतून लगेच प्रतिक्रिया उमटून टाकतं. तर ते मनातल्या मनात प्रक्रिया आहे मानसिक तृप्त. आणि जर ती मानसिकता प्रगत नाही झाली, दबली ना, ती रोगामध्ये प्रादुर्भाव होतो. ही मानसिकता झाली. वैचारिक म्हणजे काय? जी विचारशक्ती आहे, योग्य संस्कार, योग्य विचार जर त्या बुद्धीमध्ये रुजवले गेले नाही, दुरुस्तीचा मार्गच नाही कोणता मार्ग. अमेरिकेच्या लोकांना चांगलं वागावं म्हणजे काय वागावं? मागच्या आठवड्यात गेल्यानंतर मला 2-3 लोकांनी प्रश्न विचारले, मला चांगलं वागायचं म्हणजे नेमकं काय? खायचं नाही का? दारू प्यायची नाही का? तुम्हाला काय प्यायची? मग बनवली कशा करता? मुलं तुमच्यासारख्या पागल लोकांनी बनवली. प्रश्न संस्कार ज्याला आहेत त्याला करू नका सांगायची गरज नाही. मग सात्विक माणूस कसा? माणूस आला की पाया पडतो, आदर देतो, सांगायची गरज नाही. उंगरट माणसं असतात, येतानाच असे येतात मारक्या बैलाप्रमाणे. कोण आहे हा? त्याला संस्कार म्हणतात. याला म्हणतात विचार शक्तीची कमतरता. आणि फटका बसतो या लोकांना मग जागेवर येतो. आणि प्रेमाची कमतरता म्हणजे हृदय. हे कसे बसले डोक्यामध्ये? शरीर, मन, बुद्धी आणि हृदय.
आता विकृती कशी निर्माण होते, माणूस घाबरतो कुठं. जेवढी माणसं माझ्या समोर असतील किंवा जेवढी माणसं विश्वास असतील ना, त्या सगळ्यांना एक इच्छा आहे, खरं प्रेम मिळालं पाहिजे. लक्षात येईल. काहीही जीवनामध्ये सुख येऊ दुःख येऊ परिवर्तन होऊ, पण खरं प्रेम मिळालं पाहिजे. किंवा म्हणतात तहान खऱ्या प्रेमाची ती हृदयामध्ये असते. म्हणून काय होतं माहितीये का, ते संक्रमण बुद्धीमध्ये येतं. प्रेम पाहिजे. विचार म्हणतात पैसे असल्यावर प्रेम मिळतात, मन कामाला लागतं आणि शरीर धंद्यावर बसतं. करोडो रुपयाचं बोले जातात, चमचागिरी मिळते पण प्रेम नाही मिळत. उदास होतो माणूस. शारीरिक औदासीन्य येतं, मानसिक औदासीन्य येतं, विचार करू वाटत नाही. आणि वयोवृद्ध माणसाला कुठेतरी ही जाणीव होते आपलं कोणी नाहीये. त्यावेळेस तो हृदयाच्या स्तरावर जगत असतो. निवृत्त झालेली माणसं, एकांतात असलेली माणसं कुणी कशालाच बोलवत नाहीत मला. आणि नातेवाईकांनी बोलवलं तर कृत्रिमता असते बोलण्यामध्ये. मुलगा सुद्धा एक दिवशी असा म्हटला, वडिलाला काही चालता येत नाहीये, पण आता कसं आहे, त्यांच्या नातवाचं लग्न आहे म्हणून बोलवणं गरजेचं आहे. लोकांनी असं म्हणू नये बाप कुठे म्हणून बोलवतो. किती असं उतरणे जग याचा थोडा अभ्यास करा. आणि ती तहान त्या हृदयाला लागलेली असते. साधू जो आहे ना, साधूला तरुणपणात हे कळालेलं असतं. इतकं खोलवर कोणी प्रेम करत नाही, इतक्या हृदयाची त्या जाणीवा नसतात, म्हणून देवाला शोधायचं. साधूला प्रेमाची तहान नसते असं नाही. साधू इतकं तो प्रेम कोणीच करत नाही जगात. घर दार सगळ्याची राख रांगोळी करून परमार्थात साधू येतो म्हणजे काय प्रेम न करण्याकरता येतो का? ज्ञानोबांची प्रेमातले शब्द पहा, जो जे वांछीन ही प्रेमातून शब्द. काय अर्थ आहे त्या अर्थाकडे पाहू नका, काय भावना आहेत ज्ञानोबांच्या. जो जे वांछी, आणि शब्दातला असा मधुरता आहे, गोडवा आहे, किंबहुना सर्व सुखी. मला दुःख मिळालं म्हणून जगाने दुःख भोगलं पाहिजे ही प्रेमाची व्याख्याच नाही. त्याचं नाव आहे म्हणून साधू सुखी असतो. साधू सुखी याच्याकडे कारण देवावर प्रेम केलेलं, देव धोका देतच नाही. प्रेम परिवर्तन होण्याचा प्रश्नच नाहीये, आपल्या संकल्पना आहेत त्या. जगद्गुरु तुकोबांचं जीवन चरित्र आहे. भागवत आपण अनेक वेळा आपण ऐकलं असेल. प्रेमाची व्याख्या एकांतामध्ये भगवान श्रीकृष्ण रडतात. पुरुषाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे, रडू येतं पण लोकांसमोर रडायचं नाही. रडू येत नाही असं नाही, वाईट वाटत, मन म्हटल्यानंतर वाईट वाटणारच. कुठेतरी पुरुषत्वाला बाधा येते म्हणून आवरावं लागतं. स्त्रिया मनाच्या थोड्याशा हलक्या असतात, रडून ओरडून मोकळ होतात, पुन्हा टेन्शन नाही. एकदा डोळे पुसले ना दुःख गेलं त्यांचं, डोळ्यातून वाहून गेलं, आतून असं दाबून धरावं लागतं. आणि तो प्रकार उद्धवाने पाहिल्याबरोबर भगवंताला सांगितलं, देवा काय नाही म्हणे, ज्या गोळणींनी माझ्यावर प्रेम केलं त्या दुखी असतील म्हणून मी दुखी होतो. मी सांगतो जगद्गुरु तुकोबांचं प्रकरण आहे बरं काय, गवळणी प्रकरण. मी सांगतो काही चिंता करू नका. आणि उद्धव वृंदावनामध्ये येतो, सगळ्या गवळणी अशा समोर बसलेल्या असतात. कशा करता माहिती का, आमच्याविषयी कृष्णाने विचारलं का नाही. ज्ञानामध्ये आणि प्रेमामधला फरक हा सगळ्यात मोठा आहे. याला काहीतरी सांगायचंय म्हणून आलेला आहे. आणि गवळणी ज्या जमलेल्या आहेत ऐकायसाठी जमलेलं नाही. कृष्णाने आमची चौकशी केली का नाही,
माझी आठवण कृष्णाला आहे का नाही, आम्ही कोणीतरी आहोत वृंदावनामध्ये याची जाणीव कृष्णाला आहे का नाही, हे ऐकायला आलं. आणि ती जी बसलेली राधा होती तिच्या लक्षात आलं की ज्ञानी मनुष्य आलाय, प्रेमळ मनुष्य आलेला नाही म्हणून उद्धवाकडे दुर्लक्ष होतं. आणि एक भुंगा राधेच्या पायाजवळ येतो, काय भोंगा, आणि राधेच्या पायाजवळ येतो, त्याला म्हणतात प्रेम. तन्मय झालेली राधा आहे. भुंग्याला सुद्धा भगवंताचा दूत समजते, त्याचं नाव आहे प्रेम. सगळ्या सृष्टीतल्या वस्तू ह्या भगवंताच्याच आहेत, भगवंताच्या अतिरिक्त काहीही नाही, त्याचं नाव आहे प्रेम. शब्द कसे उमटतात हा महत्वाचा भाग नाही, पण तो जो भुंगा आलेला आहे भागवतामध्ये त्याला भ्रमरगीत म्हणतात. किंवा भुंगा आलेला त्याला उद्देशून बोलतात. बोलणं जर ऐकलं तर असं वाटेल हे काही शोधण्यासारखं आहे काय. राधिका चांगलं बोलत नाहीये. राधा म्हणते अरे तो कृष्णाचा दूत आहे, वरून काळा आहे, त्याचं कृष्ण आतून काळा आहे. ते काही पद्धत झाली बोलायची. भ्रमरगीताचे अर्थ करते. आणि हे काळ्या म्हणजे त्या भुंग्याला म्हणते तुझा जो मालक आहे तो फार चांगला नाहीये. चर्चा कोणाची आहे? कृष्णाची. वाईट आहे का चांगली आहे हा विद्वानाचा विषय, पण कृष्णाच्या अतिरिक्त बोलायचं नाही हा प्रेमाचा विषय. आई आणि मुलगा हेच नाते. चिडते आई, ओरडते, पण बोलते मुलाविषयी. प्रसन्न झाली तरी मुलाविषयी बोलते, रागवली तरी मुलाविषयी बोलते. याचंच नाव प्रेम आहे. आणि इतका जगात कुणी बाजू घेणार नाही अशी बाजू राधेने घेतली बरं का. त्या भुंग्याला सांगते अरे तुझा जो मालक आहे ना तो प्रेमाच्या लायकीचा नाही. आम्ही भोळ्या गवळणी सरळ अंतकरणाच्या, आम्हाला त्या कृष्णाचं कपट कळालेलं नाही. राधा म्हणते कृष्णाचं कपट कळालेलं नाही. आम्ही भाळलो त्याच्या रूपावर, त्याच्या बोलण्यावर, त्याच्या हसण्यावर, जवळ गेलो, समर्पित केलं आम्ही स्वतःला, पण इतका चांगला नाहीये कृष्ण. त्या भुंग्याला बोलते आणि शेजारी उद्धव ऐकते. उद्धव ऐकतोय आणि शिव्या दिल्या जातात आणि बोलत असताना शेजारी भुंगा आहे. आणि अशी बाजू घेतली ती मी कधी कल्पना करू शकत नाही. बोलता बोलता राधा म्हणते अरे मागच्या अवतारामध्ये, कृष्णाच्या मागच्या अवतारामध्ये, राम अवतारामध्ये अशीच एक प्रेम करणारी स्त्री शूर्पणखा भगवंतावर भाळल्यामुळे भगवंताकडे गेली. पण तुमचा तो मालक इतका काळा आहे, प्रेम करणाऱ्या स्त्रीचा अपमान केला आणि नाक आणि काप कापून टाकले. कोणी कल्पना करू शकेल? कधी आतापर्यंत ऐकलं का तुम्ही की शूर्पणखाची बाजू तुम्ही घेतली म्हणून? उठेल तो माणूस या शूर्पणखेला त्रास देतो. पण राधा सांगते काय करणार, शूर्पणखेची चूक आहे का भगवंतावर प्रेम करू नये? भगवंतावर प्रेम करण्याचा अधिकार नाही? दंडकारण्यामध्ये जात असताना एक प्रसंग असा, जसं की धुळे भागामध्ये आदिवासी लोक आहेत, नर्मदा तीरावर आदिवासी लोक आहेत, अजूनही धनुष्यबाण वगैरे वापरतात. रामाच्या काळात 10,000 वर्षापूर्वीचा कसा प्रसंग असेल. अगस्त्य ऋषीच्या आश्रमात, अगस्त्य ऋषी म्हणजे अजूनही आदिवासी भाग आहे, संगमनेर परिसर, अगस्ती परिसर मानला जातो. अगस्तीचं स्थान आहे त्या ठिकाणी, आश्रमच आहे अगस्तीचा. तिथे जात असताना पुढे रामचंद्र प्रभू, मध्ये सीता आणि पाठीमागे लक्ष्मण. तहान लागलेली, भूक लागलेली, आदिवासी लोक येतात, पाहता तर निघून जातात. राम राम नाही, दशा नाही, काहीच नाही. दिवस निघून गेला पायी चालण्यामध्ये. आणि अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये
संध्याकाळच्या वेळेस रामचंद्र प्रभू पोहोचतायत. ऋषींचं दर्शन घेतलं. ऋषींना प्रश्न विचारला, अहो तुमच्यासारखे संत ज्या परिसरामध्ये आहेत तिथल्या माणसांना तुम्ही अजून माणुसकी शिकवलेली नाही. तक्रार कोणाची आहे? रामचंद्र प्रभू. तिथल्या माणसांना तुम्ही अजून माणुसकी शिकवलेली नाही. अगस्ती म्हणजे काय झालं? त्याने सकाळपासून आम्ही येतोय, माणसं मला भेटतात, कोणी बसा म्हणत नाही, कोणी पाण्यासाठी नाही, कोणी फलाहारासाठी नाही, तशीच निघून आलो आम्ही. अगस्ती म्हणजे रामा, जे माणसं भेटत होते ना तुम्हाला ते नरभक्ती होते, माणसाला मारून खाणारे होते. अगस्ती ऋषी सांगतात. आणि जेव्हा तुला हे पाहायला आले, पाहिल्यानंतर माघारी जात होते, त्यांचे उपकार आहेत. तुम्ही पाण्याची अपेक्षा करताय, त्यांच्याकडून फराळाची अपेक्षा करतायत. अरे देवा, तुझं स्वरूपच इतकं चांगलं आहे, तुला मारू नये असं त्यांना वाटायचं, ते निघून जायचे. त्यांचे उपकार सगळं तुम्ही इथपर्यंत आलात. हे प्रेम आहे ते आदिवासी लोकांचं. नसेल त्यांनी तुम्हाला पाणी विचारलं, नसेल बसायला दिलं, तर इतके सुंदर व्यक्ती चाललेले आहेत, यांना बाळांनी मारू नये असं प्रेम त्या आदिवासी लोकांत निर्माण झालं. आणि तुमच्याबरोबर तक्रार, त्याचं ते नरभक्ती आहे. माणूस झाला की ते कापून खातात. आणि माणसं मारणाऱ्या लोकांच्या क्षेत्रातून तुम्ही आलात, काहीही न करता. हे तुमचं भाग्य आहे, तुमचं दिसणं आहे. अशा प्रभू रामचंद्रावर शूर्पणखा भाळते आणि राधा सांगते, देवा तुम्ही फार चांगला आहे, प्रेम करण्यास योग्य आहे, असं नाही. काय त्या शूर्पणखेची चूक आहे? तुझ्यावर प्रेम करू नये की ईश्वरावर प्रेम करायचं नाही तर कोणावर प्रेम करायचं? सद्गुणी, सद्वर्तनी, सुस्वरूप असे तुम्ही आहात. आणि त्या बिचारीने भावून प्रेम केले शूर्पणखेनं. नाते कापून टाकलं तिचं आणि कामे कापून टाकले. काय तुझ्या मालकावर प्रेम करावं? जाऊन सांग. राधिका सांगते त्या मालकाला, आता तुमची गरज राहिलेली नाही. मथुरेमध्ये चांगल्या चांगल्या नागरिक सौंदर्यवान स्त्रिया असतील, राधेचं बोलणं. आम्ही गावातल्या स्त्रिया आहोत, ग्रामीण आहोत, आम्हाला सभ्यता माहिती नाही, आम्हाला बोलणं माहिती नाही, आमच्या भाषेमध्ये प्रभुत्व नाही आहे. परंतु स्त्रिया ज्या आहेत राजधानीतल्या, त्यांना सगळ्या प्रकारची माहिती आहे. कपडे चांगले आहेत, बोलणं चांगलं आहे, त्यांचा स्वयंपाक चांगला आहे. ते खाऊन कृष्ण बदलला. प्रेम करणारा असता वृंदावन आणि मथुरा याचं काही विशेष अंतर नाहीये. पण त्या स्त्रियांनी भुरळ पाडली आणि कृष्णा आम्हाला विसरला. उद्धव शेजारी बसलेला होता. त्यांनी विचार केला, भुंग्याबरोबर बोलताय, भले शिव्या देऊन बोलत असेल, पण कृष्णाबद्दल बोललं जातं. जेवढ्या स्त्रिया जमा झालेल्या आहेत त्या श्रीकृष्णाबद्दल औत्सुक्याने आलेलं आहे. आपण काय ज्ञान सांगावं यांना? नखशिखान शरीर, मन, बुद्धी आणि हृदय हे प्रेमाने ओसमलेलं आहे. ज्ञानाला जायला जागा नाही आतमध्ये. अर्थ करतो, विचाराने प्रवेश करावा, कल्पनेनं प्रवेश करावा मनात, नाही जागा. आपण ज्ञान घेऊन आलो पण घेणारी लोक नाही. आता एक करता येईल, आपलं ज्ञान इथे सोडून ही जी ओसमलेली आहेत यांचं ज्ञान घ्यायला पाहिजे. माझा अर्थ फार वेगळा आहे बरं का. ज्ञान संपन्न उद्धव स्त्रीला गुरु मानतो. ही भक्तिशास्त्रात्मक क्रांती आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये प्रवचन करण्याचा अधिकार, कीर्तन करण्याचा अधिकार, किंबहुना पुरुषच गुरु होऊ शकतो, ही जी संकल्पना आहे फार पूर्वी
उद्धवाने हे कृतीमध्ये दाखवले. राधिकेला साष्टांग दंडवत केला. माझं चुकलं, कुठेतरी विचारामध्ये मी गुरफडलेलो होतो. विचारात म्हणजे बुद्धीमध्ये बरं, कुठेतरी मनामध्ये गुरफडलेलो होतो. हे मानवी मूल्य का मी जे बोलतो तुम्हाला, मन असेल, बुद्धी असेल, शरीर असेल, हे जीवन जगण्याची मूल्य हे जोपासली गेली पाहिजे. हे मूल्य मागे पुढे करता येत नाही कधी जीवनामध्ये. पण श्रेष्ठ मूल्य कोणतं आहे याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय त्या जाणीवेवर आहे, त्या प्रेमावर आहे. सोडून गेलं ज्ञान. एक स्त्री आहे, त्या कोण आहे, सगळ्या समोर उद्धवाने लोटांगण घातलं. उपदेश हाच की भगवंताच्या अतिरिक्त बोलायचं नाही. आणि भगवान श्रीकृष्णाचं भजन करत करत निघाले. यादवांना शाप मिळाला होता, कुल ध्वस्त होईल. भगवान श्रीकृष्णाने आपली ताकद वापरली. शाप यादव कुणाला जरी असेल तर सगळं यादव कुल शाप भोगेल, पण माझा उद्धव भोगणार नाही. अर्थ कळाला का तुम्हाला? भगवंतानी शाप भोगला. भगवंतानी स्वतःला बाण मारून घेतला भगवान श्रीकृष्णाने, पण उद्धवाच्या अंगाला धक्का लागून दिला नाही. शाप आहे, सृष्टीतला नियम आहे, पाळला गेला पाहिजे. भगवंत म्हणतात मी पाळेल, माझ्या भक्तासाठी नियम नाही. त्याचं नाव आहे प्रेम. जगद्गुरु तुकोबराय या अवस्थेवर आरूढ आहे, या अवस्थेवर प्रेम आहे. इथे जगद्गुरु तुकोबराला ज्ञान आहे का नाही? उलट जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा मला ज्ञान नको, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. आणि भक्ती प्रेम सुख नेणवे अनेक. ज्ञानातलं सुख ज्ञानी माणसाला माहितीये. आता छोटं उदाहरण देतो तुम्हाला. जसे आपले प्रवचनाचे कार्यक्रम होतात, असं कवितेचे कार्यक्रम होतात. कविता वाचून आणि भरपूर लोक कविता ऐकायला जातात. त्या कवितेचे जे रसिक आहेत तेच जातात, वैज्ञानिक लोक जात नाही. संशोधक लोक कविता ऐकायला जातच नाही. कारण की संशोधन म्हणजे ज्ञान आणि कविता म्हणजे कल्पना. असं असावं, असं असावं, असं असावं, कल्पना म्हणजे कविता. संशोधक म्हणतात अरे असावं काय, असं असूच शकत नाही. कशाला कविता ऐकली फालतू घेण्याने नाही. हा विरोध आहे. आणि दोघांचा विरोध आहे. आणि पैलवान लोकांना तिथे खाण्यापिण्याला त्याने जर कविता ऐकली की तुम्ही काय चंद्रमुखी म्हणजे काय नेमकं हे कवितेचे शब्द आहेत. हरणाप्रमाणे डोळे, चंद्राप्रमाणे गोल चेहरा. पैलवान म्हणले काय काहीतरी बिघडलेलं काम नसते. खाणं पिणं राहून सुखी हो, कविता ऐकणारच नाही तो. कधीही पैलवान कोणाच्याही कवितेला गेलेला, हा चला सांगा आमच्या ठिकाणी हंगामा लागलेला आहे, कुस्ती आहेत, खांद्यावर उपयोग टाकून निघाला. लढायला मजा येते, कुस्तीमध्ये मजा येते, काहीतरी टक्कर देण्यामध्ये मजा येते. पण शब्दाची टक्कर जमत नाही त्याला. सर म्हणतात लग्नात. त्याला कुस्तीची आवड आहे, मनाच्या लोकांना कवितेची आवड आहे, सृष्टीच्या लोकांना संशोधनाची आवड आहे. आणि सगळ्यावर प्रेम करावं, देवावर प्रेम करावं ही संतांची आवड आहे. आणि या भूमीवर जगद्गुरु तुकोबराय असल्यामुळे जगाने जरी त्रास दिला तर हृदयातला प्रेम पाजरतो, पण लोकांच्या विरोधात मनात काहीच येत नाही. पण ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी कधी कोणाला शाप दिला नाही. आपलीच माणसं आहे. तुला म्हणे आणू तुझवीन नाही, नभा होणी पाही वाढ आहे. कणाकणामध्ये अरे तू व्याप्त आहेस, काय कोण तुला त्रास देणार आहे जीवनामध्ये? नाही. ऋषी शाप देतात, मुनी शाप देतात,
संत देत नाही, त्यांचं जगण्याचा स्तर प्रेम आहे. आणि महत्वाचा सिद्धांत सांगतो बरं का, प्रेम दिसल्यावरच होतं असं नाही. सिद्धांत लक्षात येतो, प्रेम दिसल्यावरच होतं असं नाही. तुम्ही थोडी कल्पना करा, विदर्भामध्ये भागवत फार प्रसिद्ध आहे आणि रुक्मिणी राहणारी विदर्भात दिसली. कृष्णाला काही नव्हतं का तिने प्रेम करण्यासाठी? द्वारकेतला एक ब्राह्मण सभेमध्ये येऊन सांगतो भगवान श्रीकृष्ण असे, ठीकच समर्पित झाली रुक्मिणी. सांगितलं नाही, नुसतं ऐकलं. अशा आहेत, अशा स्वरूपाचे आहेत, अशा ताकदीचे आहेत, सगळे लोक कृष्णाच्या विरोधामध्ये. पण एका ब्राह्मणाने कथा सांगितली की द्वारकेमध्ये असे कृष्ण आहेत, न पाहताही प्रेम झालं. याचं नाव आहे भक्ती, याचं नाव आहे शक्ती. पाहिलं पाहिजे असं नाही. सृष्टीतला परमात्मा तुम्हाला दिसत नसेल, ही आपली कमकुवत बाजू असेल, तर आहे म्हणून प्रेम करा. कधी ना कधीतरी दिसेलच नाही. लक्षात येतं. आणि जेव्हा कळालं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला की रुक्मिणी प्रेम करते, न्यायला केस आले हो. भगवान श्रीकृष्ण काय बोलावं तुम्हाला, द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण. महाराष्ट्रात त्यांना येण्याची गरज पडावी. उत्तर साईड नव्हती का, दक्षिण साईड नव्हती का, बिहार नव्हतं का, गुजरात नाहीये. पण एवढे मोठे भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाची ताकद अशी होती. विधी तोडून लग्न केलं. शब्द कळाला का? विधी निर्माण करणारा परमात्मा आहे. विधीपूर्वकच लग्न केलं पाहिजे. विधी तोडून परमात्म्याने लग्न केलं. आणि त्यापूर्वी असं झालेलं नाही. मी रुक्मिणी स्वयंवर सांगत नाही, का सिद्धांत सांगतो. देव दिसला पाहिजे म्हणजे प्रेम होतं असं नाही. आणि सगळ्यात महत्वाची बात सांगतो तुम्हाला, रुक्मिणी तरी कमीत कमी पत्नी म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये राहिली, पण अखंड प्रेम केलं भक्त मीराने. काय मिळालं मला सांगा ना तुमच्या भाषेमध्ये. रुक्मिणीला प्रेम केलं, पत्नी झाली. मीरेच्या जीवनामध्ये काय आहे? आणि केवळ प्रेमामुळे अपमानाची किती परिसीमा वाटली. राजपूत घराण्यामध्ये जन्माला आलेली, उदयपूरमध्ये राहणारे महाराज, प्रेम असं ओथंबलं गेलं आणि सगळ्यांच्या द्वेषाला पात्र झाले. एका व्यक्तीने द्वेष करावा असं नाही, घरातल्या प्रत्येक लोकांनी कृष्णावर प्रेम करते म्हणून द्वेष करावा. हे भारताचा सर्वात दुर्दैवी इतिहास आहे. कशा करता मला सांगा तुम्ही मीराबाईला विष पाठवलं? कशा? कृष्ण भगवंतावर प्रेम व्यक्ती नाही, भगवंत शक्ती आहे. लक्षात येतं काय बोललो तुम्हाला? काळा भोर सर्फ अंगावर टाकला गेला महाराज. उपाशी असणारा डोंब्या नाक विष पाठवलं. देवावर प्रेम करतात म्हणून घरातली माणसं विष देतात. जगात होतं सोडूनच नाही. एवढं सगळं सहन केलं आणि शेवटी मीराने राजस्थान सोडलं, द्वारकेमध्ये येऊन राहिली. आणि संत जिथून निघून जातात ना महाराज, तिथं पुन्हा आनंद नांदत नाहीये. अकाल पडायला सुरुवात झाली राजस्थानमध्ये. पाऊस पडेना. सगळी लोक मिलेला प्रार्थना करायला लागली. तू गेली तेव्हापासून राजस्थानची लक्ष्मी गेली, राजस्थानचं वैभव गेलं.
राजस्थानचं प्रेम गेलं. सगळे प्रार्थना करायला आले. मला फार हुशार होता, डॉक्टर. तिने सांगितलं की प्रेमामुळे आले नाही, उपाशी मरतात म्हणून आले. माझ्यावर प्रेम नाहीये, माझ्यासाठी आले नाहीये. घरात आडी अडचणी निर्माण झाल्या म्हणून आलेले. आता यांच्या बरोबर जर गेलं तर द्वारकेतून परत जाता येत नाही, द्वारकेतून परत फिरता येत नाही. न इथं शरीर समर्पित केलेलं उत्तम. दोन इतिहास आपल्या पुढे मांडले. न दुसरा प्रेम करणारी रुक्मिणी आहे, सफल झालं प्रेम. आणि हजारो वर्षानंतर मीरेनं भगवंतावर प्रेम केलं. तिला काय मिळालं हे सांगायची गरज नाही. मीरा कहे प्रभू गिरीधर अजरामर झाली मीरा म्हणाल. जे शब्द मीराबाईच्या मुखातून जन्माला आले, प्रेमाने ओथंबलेले शब्द आहेत म्हणून अजरामर झाले. 300-350 वर्ष झालेत मीरेला, अजूनही लोक मीराबाईचे अभंग गातात. प्रत्यक्ष जे ऐकत होते मीराबाईचे अभंग ते विष पाठवत होते. आज लोक गातात, गाणाऱ्याला पैसे देतात. ही प्रेमाची अवस्था आहे, ही जीवनाची अवस्था आहे. जगद्गुरु सुखकर आहे या अवस्थेवर आहे. आता तुझं कळले ते करी. तुकोबाईंचे शब्द पाहत होते. तारीची करी तारी मारी जवळी अथवा दुरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेनतेपणे. मी तुझ्या दरबारात यायला पाहिजे एवढंच माझं कर्तव्य. मला स्वीकार कर अथवा परित्याग कर हा माझा विषय नाही. याला म्हणतात प्रेम. आता तू करणे ते करी. तारीची तरी तारी मारी जवळी अथवा दुरी, घाली संसारी अथवा नको, तुकोबाईंचे शब्द. शरण आलो देणतेपणे. बस हे माझं कर्तव्य आहे. या शरीराला काय करायचंय, स्वर्गात टाकायचंय का नरकात टाकायचंय हे समर्पित आहे तुला, अर्पण आहे तुला. मी आग्रह करत नाही की स्वर्गच पाहिजे, मी आग्रह करत नाही की भौतिक जीवनाचे सुख मिळाले पाहिजे. माझा आग्रह नाही की मला स्वर्ग मिळाला पाहिजे. शरण आलो नेमतेपणे ही भूमिका आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ईश्वराला समर्पित होता त्यावेळेस सुख दुःखाची गोष्ट समाप्त होऊन जाते जीवनामध्ये. देणार कोण सुख, मागणार कोणाकडून सुख देऊ. जर तुम्ही एकाच व्यक्तीसाठी एकाच शक्तीसाठी समर्पित झालात, दुसऱ्याने शिव्या दिल्या काय आणि प्रेम केलं काय मोजलंच जात नाही. तत्र को शोका एकत्वम अनुपस्थता. एक पद्धतीने जर तुम्ही जगात पाहत गेलात, शोकही नाही आणि मोह नाही. जगद्गुरु तुकोबारामध्ये जगाची काही घेणं देणं नाही आम्हाला. रज्जू सर्पाकार भाकी येणे जगदंबर. दोरीवर संध्याकाळच्या वेळेस साप दिसावा नसलेला. जगद्गुरु तुकोबारांचे शब्द आहेत बरं का, अगदी ध्यानपूर्वक ऐका. संध्याकाळच्या वेळेस पूर्ण प्रकाश नाहीये आणि पूर्ण अंधार नाहीये, तर मंद अंधकारामध्ये दोरी पडली तर साप दिसतो. अर्थ कळा का नाही? दोरी पडली तर साप दिसतो. म्हणजे साप असतो का? बोला ना. दिसतो. साप दिसतो असत नाही. डोळ्याला भ्रम सुद्धा झालेला नाही, डोळे खराब झालेले दिसतो साप. जो नाही, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तो दिसतो, ते तुमचं जीवन आहे. जिथे सुख नाही तुम्ही लोक तिथे सुख शोधता, तुम्हाला ते दिसतं. म्हातारपणी जसं नुसतं दिसत होतं, पण दोरीशिवाय काही खरं. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, आज जीवन बदलेल, उद्या जीवन बदलेल, दिसतंय.
प्रत्युत सर्पाकार जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे. भासिले जगदंबर, हे जगत त्याप्रमाणे आहे. उन्हाळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारा फार सुंदर सांगतात. ज्ञानवरांची तो ओवी अप्रतिम. ब्रह्मगिरी होरी न निघे, ज्ञानोबराय सांगतात. ते जे मृगजळ रूपी गंगा आहेत ना, त्या उन्हाळ्यामध्ये झळाया दिसतात. झळाया आपले डोळे चांगले म्हणून झळाया आहेत, तर त्या हरणाला पाणी दिसतं. जसं दोरीवर सर्प तुम्हा आम्हाला दिसतो, तसं मृगजळ, मृगाला जळ दिसतं म्हणून त्या झळायाला मृगजळ म्हणतात. ब्रह्मगिरी होऊन न निघे, समुद्री ही किरण दी. माझी वाहू घ्यायची मृगांबू घ्यायचे. मध्यंतरी नुसतं दिसतं ते, समुद्राला ते पाणी मिळत नाही. ज्ञानोबा इथं पुढे म्हणतात की दिसणारं पाणी आहे ना, ओलसर दिसतो. रस्ता सुद्धा ओलसर वाटतो. ते दिसणारं पाणी ना, ज्ञानोबा म्हणतात तर काळी केळी लावता येत नाही. पाणी दिसतंय खरंय, असे लहर जशी येतात तशी काळी केळी लावता येते नाही. तसं जगत दिसतंय, प्रेम करता येत नाही, सुख मिळत नाही. खेळ जगातून बाजूला व्हा, लोक एका मिनिटात तुम्हाला विसरून जातात. लहानपणी जे जगात प्रसिद्ध लोक होते, आज ते सामान्य वाटतात. आज प्रसिद्धी दुसऱ्याकडेच आहे. आज जे प्रसिद्ध आहे 10-15 वर्षानंतर प्रसिद्धी बदलते. प्रवचनाला मर्यादा आहेत म्हणून मी त्यांची नावं घेत नाही, पण देशाचे पंतप्रधान असेपर्यंत कॅमेरा त्यांच्याच भोवती असतो. रोज काय सांगितलं त्यांच्या भोवती. 15-20 वर्षापूर्वीचे पंतप्रधान मेले म्हणून बातमी येते, बाकी दुसरी बातमी येते. काय म्हणतायत सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॅमेरा पुढे आहे. केवळ भारताची परिस्थिती अशी असं नाही, अमेरिका असेल, युरोप असेल, सगळीकडे तीच परिस्थिती. आहात तोपर्यंत मान्यता आहे, संपली मान्यता. हे तत्व साधू संतांच्या लक्षात येतात, हे सिद्धांत लक्षात येतात. म्हणून जगाचा बाध करतात आणि निश्चय चैतन्यावर प्रेम करतात. म्हणून साधूचं जीवन स्थिर असतं, मजबूत असतं आणि पक्क असतं. परिणाम काय होतो? हृदय ईश्वराने ओथंबून झाल्यामुळं हृदयाचं संक्रमण बुद्धीवर होतं. हृदयातलं प्रेम विचारावर प्रभावी होतं, ते प्रेम मनावर प्रभावी होतं आणि तेच प्रेम शरीरावर प्रभावी होतं. पण हृदयातला प्रेमाचा पूर शरीरापर्यंत येतो आणि डोळे, नाक, कान सगळं आनंदाने भरलेले दिसतात. आनंदाचे दोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. ही प्रक्रिया परमार्थातली जी जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात हृदयापासून शरीरापर्यंत येतात. हे जगद्गुरु तुकोबारा आहे. आणि तुम्ही आम्ही अगोदर शरीर, नंतर कसा आहे हे मन, कसा विचार करतो की बुद्धी, आणि कसं प्रेम करेल ते हृदय. आपली शरीर उलटी. आपलं पहिल्या दृष्टी शरीर आहे, नंतर मन, नंतर विचार. जगद्गुरु तुकोबारांचे सरळी परमार्थाची उलटी. अगोदर ईश्वराच्या प्रेमाने भरलेलं हृदय, तेच प्रेम बुद्धीमध्ये येतं, तेच प्रेम मनात आणि तेच प्रेम शरीरामध्ये. आणि प्रेमाने ओथंबलेलं शरीरच अजरामर होतं. म्हणून त्याची मंदिर आहे. आज जन्म चतुष्पदाब्दी साजरी केली जाते. त्याचं कारण ओथंबलेलं सगळं प्रेमाने ओथंबलेलं शरीर आहे. हा साधूचा मुख्य सिद्धांत आहे. लक्षात आलं आपल्या सगळ्यांचं? काय साधूचा जीवन. संत म्हटलं, ज्ञानी म्हटलेलं नाही, योगी म्हटलेलं नाही, संत प्रेमाने ओथंबलेला व्यक्ती. आणि त्याची प्रक्रिया. म्हणून आज सगळ्या जगाचा राग सहन करतात, सगळ्या जगाने शिव्या दिलेलं सहन करतात. प्रेमाने भरलेलं हृदय सगळं सहन करतात. आपण आत रिकामी असतो,
म्हणून बाहेरचे शरीर अनमोल किमतीच्या दागिन्याने सजवावं लागतं, देखावा दाखवावा लागतो. मग समोरचा माणूस सगळं अनमोल किमतीचं पाहिलं आकर्षित होतो शरीराला आणि मन कळल्यानंतर पळून जातो. गुरफटलेले विचार ऐकले घृणा निर्माण होते आणि हृदय शून्य असतं, प्रेम करू शकत नाही. तुमच्या आमची जीवन जगण्याची पद्धत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा मुख्य प्रयोग हृदय इतराच्या प्रेमाने नाही, भगवंताच्या प्रेमाने ओथंबलं पाहिजे, चैतन्याच्या प्रेमाने ओथंबलं पाहिजे. ते प्रेम विषयावर, धनावर, मानावर प्रेम नाही, चैतन्यावर प्रेम करणं, ब्रह्मावर प्रेम करणं हे मानवी जीवनातील मुख्य शक्ती. आणि ते प्रेम तो परमात्मा जगात व्याप्त आहेत म्हणून कणाकणावर प्रभूचं प्रेम ते जीवन आहे. ते जीवनात आपण पहिला आपला वेळ संपत चाललेले आहेत. अंतिम 2 दिवस राहिलेले आहेत, उद्या आणि परवा. यावर्षी योगायोगाने दिवस थोडे कमी मिळाले. उद्या आणि परवा गाथ्याचं निरूपण होईल आणि उद्या सकाळी जो आपला मृत्यूशी संवाद चाललेला आहे कठोपनिषदाचा 9:30 वाजता सकाळी कठोपनिषदाचं प्रवचन होईल. संध्याकाळी 7 ते 9 गाथा प्रवचन जे जगद्गुरु तुकोबांचे मुख्य सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचं अवलोकन किमान आपल्या कानावून जरी गेलं तर थोडं फार का होईना आपलं चित्त चेतनायुक्त होईल, कळायला लागेल आपल्याला. म्हणून हा चिंतनाचा मार्ग आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता या, संध्याकाळी 7 वाजता या आणि परवा अंतिम दिवस आहे. पण एरवी तासभर प्रवचन असतं, पण त्यावेळेस पूर्ण प्रवचन करेल. 4 तारखेला 5 तारखेला कीर्तन ठेवलेलं आहे, अतिशय सुंदर कीर्तन आहे 5 तारखेला आणि 6 तारखेला काला आहे. माझी तर वैयक्तिक इच्छा आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगल्या ठिकाणी पैसे द्यायचे योग कमी येतात. आपण